दादा मला सांगा प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे आज जो 26 जानेवारी काय म्हणतात, आज जो दिवस आहे 26 जानेवारीचा, त्यामध्ये प्रजासत्ताक दिवस म्हणजे प्रजेची सत्ता म्हणजे लोकशाही, लोकांची सत्ता. जे आताचे जे राज्यकारभार चालवणारे जे मंत्रिमंडळ वगैरे असतील, प्रधानमंत्री मुख्यमंत्री असतील, हे जे जनतेचे सेवक आहेत आणि जनता ही राजा आहे. बाबासाहेबांनी जनतेला राजा बनवलं आणि प्रजेची सत्ता आणली. म्हणजे जनतेच्या हातात सर्व कायदे अधिकार वगैरे सगळे दिले. हा, हे जनता राजा झाली असं म्हणणं आहे माझं. दादांनी मला प्रश्न विचारला प्रजासत्ताक म्हणजे काय, तर त्यावर मी आजच लेख लिहिलाय. तर तो लेख मी वाचून दाखवतो. प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, ज्या व्यवस्थेत राज्याचा अंतिम अधिकार एखाद्या राजा वंश किंवा एका व्यक्तीकडे नसून जनतेकडे असतो, त्या व्यवस्थेला प्रजासत्ताक म्हणतात. लोकशाहीचा हा विचार प्राचीन काळातही अस्तित्वात होता. महान चक्रवर्ती देवनाम प्रियदर्शी अशोक आणि त्यांचे मौर्य साम्राज्य हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे. भगवान बुद्धांनी आपल्या धम्मबलाने करुणा, प्रेम, दया आणि शांती यांची स्थापना करून त्यांचा पवित्र सर्वत्र प्रचार केला. बुद्धांच्या विचारांमुळे लोक केंद्रित राज्य व्यवस्था बळकट झाली, मानव समानता प्रस्थापित झाली आणि समता, न्याय, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्य समाजाच्या मुळाशी रुजली. याच आदर्शांचा स्वीकार करून सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांच्या सद्धर्माचा जगभर प्रसार केला. त्यामुळे भारत म्हणजेच त्या काळातील जम्बूद्वीप करुणा आणि सदाचारासाठी ओळखला जाऊ लागला व सोन्याची चिडिया म्हणून प्रसिद्ध झाला. हेच भगवान बुद्धाचे आणि महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात लोकशाही लागू झाली, म्हणजेच प्रजासत्ताक अस्तित्वात आले. प्रजेची सत्ता प्रत्यक्षात लागू झाली. जसा सम्राट अशोकांच्या काळात भगवान बुद्धांच्या विचारांवर आधारित प्रजासत्ताक उभे राहिले, तसाच मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. बाबासाहेबांनी भगवान बुद्धांसोबत सम्राट अशोकांनाही आदर्श मानले आणि समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांना संविधानात स्थान दिले. म्हणून आजच्या प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा देताना ही लक्षात घेतले पाहिजे की फक्त बाबासाहेबांमुळे संविधान झाले असे म्हणणाऱ्यांनी त्यामागील बौद्ध अशोककालीन प्रजासत्ताक परंपरेचा इतिहासही समजून घ्यावा असे मी म्हणतो. बाबासाहेबांनी जे केले ते भगवान बुद्धांना गुरु मानून आणि सम्राट अशोकांना आदर्श मानून त्या महान परंपरेचे आधुनिक भारतात पुनर्जीवन केले. नमो बुद्ध, जय अशोक, जय भीम. वा वा, खूप छान खूप छान. जय भीम, नमो बुद्धाय.